नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डी.वाय. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। हे एक महाराष्ट्रातील डीम्ड BMS कॉलेज आहे। या कॉलेजचा मागील वर्षी कट ऑफ काय होता आणि वार्षिक फी काय आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा PDF पाहू शकतो। या PDF मध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे या कॉलेजचे अकॅडमिक इयर 2024-25चे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची माहिती आहे। यामध्ये जर आपण विचार केला तर या डी.वाय. पाटील कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती 100 सीटची आहे। म्हणजेच मागील वर्षी या कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन BMS या कोर्ससाठी झालेले आहेत। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर डी.वाय. पाटील BMS कॉलेज हे एक डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहे। या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कोटाची जी काउन्सिलिंग असते आयुषची, ती काउन्सिलिंग करावी लागते। तर आता आपण कॅटेगरीनुसार जे काही कट ऑफ आहेत ते कट ऑफ पाहणार आहोत। तर सिरियल नंबर 1ला तुम्ही पाहू शकता, एक जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 550 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं। या कॉलेजेसचा जर आपण विचार केला, म्हणजेच डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला, तर राऊंड 1चा जो कट ऑफ आहे तो राऊंड 2 आणि राऊंड 3 पेक्षा कमी जात असतो। कारण या कॉलेजेसचं जे फी स्ट्रक्चर आहे ते हायर साईडला असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे व ज्या विद्यार्थ्यांनी डीम युनिव्हर्सिटीमध्ये BMS करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्येच या कॉलेजेसला प्रेफरन्स देतात। त्यामुळे फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना देखील या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता जास्त असते। तर आता आपण खाली पाहू शकतो, 2 नंबरला एक विद्यार्थी आहे। हा विद्यार्थी देखील जनरल कॅटेगरीमधील आहे। या विद्यार्थ्याला 521 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मॅक्झिमम विद्यार्थी जनरल OBC या कॅटेगरीमधील आहेत। या ठिकाणी आपण सिरियल नंबर 79ला पाहू शकतो। हा एक जनरल कॅटेगरीमधीलच विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 337 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये BMS मिळालं। त्याखाली तुम्ही 81 आणि 82 सिरियल नंबरला OBC कॅटेगरीचे कट ऑफ पाहू शकता। या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण 332 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। त्याखाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही पाहू शकता, जे काही विद्यार्थी सिरियल नंबर 90 नंतर आहेत त्या विद्यार्थ्यांचा तुम्ही स्कोर पाहू शकता। या विद्यार्थ्यांना 200 पेक्षा कमी मार्कवर देखील डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे या कॉलेजचा कट ऑफ आहे। यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की विद्यार्थ्यांना हायेस्ट किती मार्कपर्यंत हे कॉलेज मिळालं आहे आणि लोएस्ट किती मार्कपर्यंत ॲडमिशन झालेले आहेत। या कॉलेजच्या जर आपण फी स्ट्रक्चरचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती 6 लाख रुपये प्रतिवर्ष आहे। आणखी एक गोष्ट, जेही विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतात अशा विद्यार्थ्यांना कोणतेच कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 6 लाख रुपये फीस भरावी लागते। मग तुमची कॅटेगरी जनरल असो, OBC असो किंवा जे विद्यार्थी SC ST मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना देखील या कॉलेजेसमध्ये पूर्ण फी पे करावी लागते। कोणत्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतात। या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी नीट 2025ची परीक्षा झाल्यानंतर
डॉक्टर DY पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये राहू शकतात. जर तुमचा स्कोअर 200-250 या मार्क दरम्यान येत असेल व जर तुमची महाराष्ट्रामध्ये BMSची इच्छा असेल तर यामध्ये नक्कीच आम्ही तुमची मदत करू शकतो. त्यामुळे बालाजी एज्युकेअर सोबत कनेक्टेड रहा. आपला जो काही फ्री व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या ज्या काही अपडेट आहेत त्या टाईम टू टाईम दिल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.